उपस्थित बंधू भगिनींनो, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक आणि प्रशासनातील अधिकारी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मी देतो। 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली। हा दिवस आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्त्वाचा आहे तितकेच महत्त्व प्रजासत्ताक दिनाचे आहे। जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते। ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे। लोकशाहीच्या मार्गाने देशाची वाटचाल होत असताना येथील सर्वसामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे या भावनेने शासनाने विविध लोककल्याणकारी योजना आणलेल्या आहेत। समाजातील गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी, महिला, दिव्यांग, वडीलधारी अशा सर्व घटकांना या योजनेचा दिलासा दिलेला आहे। मागील काळामध्ये राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढवणारी योजना ठरली आहे। जिल्ह्यामध्ये आज जवळपास 6,91,000 महिलांना प्रति महिना 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। खरं तर शेतकऱ्यांना हितासाठी शासनाने सातत्याने या ठिकाणी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत आणि काम करत आहेत। प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून केवळ 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। जिल्ह्यात खरीप हंगामात 7,99,000 तर रब्बी हंगामात जवळपास 1,49,000 शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला। प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली नमो किसान महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना ठरलेल्या आहेत। यावर्षी या दोन्ही योजनेतून जवळपास जिल्ह्यातील 2,85,000 शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे। 2023च्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी 5,000 अर्थसहाय्य देण्याची घोषणा सुद्धा शासनाने केली होती आणि त्यानुसार जिल्ह्यातील 3,42,000 शेतकऱ्यांना जवळपास 189 कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे। यावर्षी नैसर्गिक आपत्ती, शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण जवळपास 267 कोटी रुपयाची मागणी शासनाकडे केलेली आहे। ही रक्कम देखील लवकरच प्राप्त होणार आहे आणि शेतकऱ्यांना वाटप सुद्धा केली जाणार आहे। एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये अशा सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाला केल्या आहेत। यावर्षी खरीप हंगामामध्ये 1,65,000 शेतकऱ्यांना 1,857 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप या ठिकाणी केलेले आहे। शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज बिलाला भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 191 कोटी रुपयाचे वीज बिल माफी या योजनेतून देण्यात आलेली आहे। युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना खऱ्या अर्थाने रोजगार सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुद्धा सुरू आहे। ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये खरं तर 3,211 युवक या योजनेतून प्रशिक्षण घेत आहेत। या प्रशिक्षक विद्यार्थ्यांना आतापर्यंत 11,15,00,000 रुपयाचे विद्यावेतन वितरित करण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम युवकांचे उद्योग निर्मितीकडे खऱ्या अर्थाने जे स्वप्न आहे ते साकार करणारी योजना ठरलेली आहे। गेल्या वर्षी या योजनेतून जवळपास
628 प्रस्ताव आपण मंजूर केले। यावर्षी 1105 नवउद्योग नव्याने सादर करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे। जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, मोदी आवास योजना असेल, जनमन आवास योजनेतून 1,20,920 घरकुले आपण बांधतो आहे। त्यापैकी 85,000 घरे बांधून पूर्ण झालेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यातील शहरी भागात सुद्धा या ठिकाणी जवळपास 13,000 घरे बांधली जात आहेत। यापैकी जवळपास 5,000 घरे ही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। जिल्ह्यात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यावर आपला भर आहे। जिल्ह्याचा खनिज विकास निधीतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खरं तर अद्ययावत ऑपरेशन थिएटर आपण तयार केलेले आहेत। विविध आरोग्य विषयक सुविधा त्या ठिकाणी जवळपास 44 कोटी रुपयाचा निधी वसंतराव नाईक महाविद्यालयाला या ठिकाणी आपण दिलेला आहे। खनिज विकास निधीतूनच जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधेसाठी 23 कोटी रुपयाचा निधी आपण दिलेला आहे। हे सर्व या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण करतोय। जिल्हा परिषदेच्या जवळपास 63 शाळा ह्या मॉडेल शाळा करत असून त्यासाठी 65 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सर्वसामान्य गरीब रुग्णांना उपचार होणारी खर्चाची चिंता मिटवलेली आहे। या योजनेतून 1,356 आजारावर विनामूल्य उपचार केले जातात। जिल्ह्यात 82,580 रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आलेले आहेत। त्यासाठी 371 कोटी शासनाने आतापर्यंत आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत। इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही पुढाकार घेतलेला आहे। जिल्ह्यात या योजनेअंतर्गत 24,000 कामगारांना 22 कोटी 33 लाखांचे लाभाचे वितरण आतापर्यंत करण्यात आलेले आहे। 38,000 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 55,000 कामगारांना या यवतमाळ जिल्ह्यामध्ये गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आलेले आहे। केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक घरगुती नळ जोडणीद्वारे स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि ते करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतलेला आहे। जिल्ह्यात या योजनेतून जवळपास 4,08,000 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात या ठिकाणी प्रयत्न आम्ही करतो आहे। केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त विद्यमाने अग्रिस्टॉक ही संकल्पना राबवली जात आहे। शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी ही संकल्पना असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरं तर या योजनेअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे। अशा अनेक गोष्टी या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे। मृद व जलसंधारणाचं या विभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीसाठी आज केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पाणलोट यात्रा आपण काढतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपल्या जिल्ह्यातूनच या यात्रेचा शुभारंभ या ठिकाणी करण्याचा मानस आहे। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ कार्यक्रमाला या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आमचा आहे। याच दिवशी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत गाळ काढण्याच्या मोहिमेचा सुद्धा शुभारंभ आपण जिल्ह्यामध्ये करतो आहे। या मोहिमेसाठी नाम संस्था आहे, पाणी फाउंडेशन आहे, भारतीय जैन संघटना आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, अशा नामवंत संस्थांचा सहभाग सुद्धा या ठिकाणी आम्हाला आहे आणि ते सक्रिय सहभाग या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रात त्यांनी दिलेला आहे। जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी करतो आहे।
राज्यातील सर्व टँकरग्रस्त गावांना टँकर मुक्त करण्याची मोहीम देखील आपण हाती घेतो आहे। या मोहिमेचा शुभारंभ देखील लवकरच करण्याचा प्रयत्न माझा आहे। उपस्थित सर्वांना पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।